रात्रीचे 11:15 वाजले होते। गिरगाव चौपाटीवर मुंबई पोलिसांनी नाकेबंदी केली होती। इतक्यात वायरलेसवर एक इनपुट मिळतं। 2:15 म्हणजेच जवळपास 175 निरपराध लोकांचा बळी घेऊन 2 सशस्त्र आतंकवादी एका कारमधून जात आहेत। त्यांच्याकडे AK-47 सारख्या अत्याधुनिक बंदुकी सुद्धा आहेत। ही माहिती मिळताच नाका ड्युटीवर असणारे पोलीस एकदम सतर्क झाले। सर्वांनी ठरवलं काहीही करून या अतिरेक्यांना आपला नाका क्रॉस करू द्यायचा नाही। तितक्यात आतंकवाद्यांची कार नाक्याजवळ येऊन ठेपली। काही वेळाने पोलिसांची आणि अतिरेक्यांची भीषण चकमक सुरू झाली। या गोळीबारात बरेच पोलीस कर्मचारी जखमी झाले। 2 आतंकवाद्यांपैकी एकाला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं। त्यामुळे दुसरा आतंकवादी आणखीनच चवताळला आणि रायफलीने दुप्पट वेगाने गोळीबार करू लागला। त्याच क्षणी एक पोलीस प्रचंड धाडसाने निशस्त्र अवस्थेत आतंकवाद्याला रोखण्यासाठी त्याच्या दिशेने धावत निघाला। एक पोलीस आपल्याकडे येत आहे हे बघून आतंकवाद्यानं त्याच्यावर धडाधड 30 गोळ्या झाडल्या। त्या पोलिसाच्या शरीराची चाळणी झाली। ते गंभीर जखमी झाले पण थांबले नाहीत। त्या पोलिसाने आतंकवाद्यावर झडप घेतली। जीवाची पर्वा न करता पोलिसाने आतंकवाद्याच्या बंदुकीचं नळकांड दोन्ही हातांनी घट्ट पकडलं। तो पोलीस कर्मचारी शहीद झाला, पण त्यांच्या त्या अतुलनीय शौर्यामुळे आतंकवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं। ही कहाणी म्हणजे कुणी पिक्चरची स्टोरी नाही, ही एक सत्य घटना आहे 2008 मध्ये झालेल्या 26/11च्या टेररिस्ट हल्ल्याची। आणि ते शहीद पोलीस कर्मचारी म्हणजे तुकाराम उंबळे। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात एकूण 12 ठिकाणी हल्ले झाले। या हल्ल्यामध्ये जवळपास 175 निरपराध लोकांचा मृत्यू झाला आणि 300हून अधिक जखमी झाले। हा हल्ला भारताच्या इतिहासातील एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक घटना होती, ज्यामुळे देशभरच नव्हे तर जगभर हळहळ व्यक्त करण्यात आली। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि दहशतवाद्यांना लागेल ती मदत करणारा तहव्वूर राणा आता भारतीय तपास यंत्रणांच्या गळाला लागला आहे। तो 2009 पासून अमेरिकी पोलिसांच्या कैदेत होता। तहव्वूरला मागच्या आठवड्यात NIA आणि RAWच्या अधिकाऱ्यांनी भारतात आणलं। तहव्वूरचे प्रत्यार्पण करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाची भूमिका बजावत शर्थीचे प्रयत्न केले। तहव्वूरला अमेरिकेच्या कोठडीतून भारताच्या न्यायालयात खेचणं एवढं सोपं नव्हतं। ते शक्य झालं फक्त पंतप्रधान मोदींच्या टीममध्ये असणाऱ्या 7 रत्नांमुळे। मोदींच्या टीममधील त्या 7 व्यक्तीमुळेच तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण यशस्वीरित्या होऊ शकलं। आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण दहशतवादी राणाच्या प्रत्यार्पणासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या त्या महत्त्वपूर्ण 7 व्यक्तींबद्दल माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमोल आणि आता तुम्ही बघायला सुरुवात केलात द डिटेल चॅनल। कोणताही अवघड विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राइब करा। मागच्या आठवड्यात दहशतवादी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण झालं आणि काँग्रेस BJPच्या बड्या नेत्यांची बयानबाजी सुरू झाली। दहशतवादी राणाला भारतात आणल्याचं श्रेय घेण्यासाठी मैंने किया म्हणत पत्रकार परिषदा पार पडल्या। काही नेते दहशतवादी तहव्वूर भारतात आल्याबद्दल काँग्रेसची पाठ थोपटू लागले, तर BJPच्या मातब्बर नेत्यांनी मोदी है तो मुमकिन है म्हणत राणाच्या प्रत्यार्पणासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। आजकाल सगळेच राजकीय पक्ष चांगलं झालं तर आम्ही केलं आणि वाईट झालं तर त्यांनी केलं म्हणायला जास्त वेळ लावत नाही। कुणी काही म्हटले तरी अमेरिकेसमोर भारताची बाजू खडसावून मांडणारे आणि तहव्वूर राणाला भारतात आणणारे फक्त 7 व्यक्ती आहेत। परराष्ट्र मंत्री S जयशंकर, ज्येष्ठ वकील दयान कृष्णन, IPS ऑफिसर आशिष बत्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, धडाकेबाज महिला अधिकारी DIG जया रॉय, इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी तपन कुमार डेका आणि IPS अधिकारी सदानंद दाते, या 7 जणांमुळेच दहशतवादी तहव्वूर राणा भारताच्या अटकेत आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आतंकवादी तहव्वूर राणा कोण आहे आणि 26/11 मुंबई हल्ल्यात त्याची काय भूमिका आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। दहशतवादी तहव्वूरचं पूर्ण नाव तहव्वूर हुसेन राणा आहे। त्याचं वय सध्या 64 वर्ष आहे। त्याचा जन्म 12 जानेवारी 1961 ला पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या
चिचावतनी इथं एका मुस्लिम राजपूत कुटुंबात झाला होता। त्याचं शालेय शिक्षण लाहोरच्या एका शाळेत झालं। त्यानंतर त्याने वैद्यकीय शास्त्रात पदवी घेतली आणि पाकिस्तान आर्मीत डॉक्टर म्हणून भरती झाला। दहशतवादी राणाने पाकिस्तानच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये आर्मी डॉक्टरचं ट्रेनिंग घेतलं। तहव्वूर राणा पाकिस्तान आर्मीत एक कॅप्टन दर्जाचा अधिकारी होता। पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून काम करत असताना लष्कर-ए-तोयबाशी तो जोडला गेला। कालांतराने तो कॅनडामध्ये जाऊन स्थायिक झाला व त्याने मूळची पाकिस्तानी असणारी परंतु कॅनडियन नागरिक असलेली समराज अख्तर नावाच्या महिलेशी 1995 ला लग्न केलं। त्याची पत्नी सुद्धा पेशाने डॉक्टर होती। त्यांना 2 मुली व 1 मुलगा असे 3 अपत्य आहेत। 30 सप्टेंबर 2005 मध्ये डेन्मार्कमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र जीलँड पोस्टेनच्या कार्यालयावर पत्रकारांना मारण्याच्या उद्देशाने तहव्वूर राणा आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली यांनी कट रचून हल्ला करविला। त्याबरोबरच दहशतवादी हेडली आणि राणाने 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत 12 ठिकाणी हल्ले करविले। मुंबई हल्ल्यात दहशतवादी राणाच्या सहभागामुळे पाकिस्तानी लष्कराचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर उघड झाला। दहशतवादी हेडली आणि राणा या दोघांनीही हल्ल्यापूर्वी काही महिने मुंबई आणि भारतातील इतर शहरांना भेट दिली होती। तहव्वूर राणा शिकागो इथं फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस या नावाने इमिग्रेशन कंपनी चालवत होता। या कंपनीच्या मदतीने म्हणजेच राणाच्या मदतीनेच हेडलीने आपली ओळख लपवून भारतात रेकी केली। हेडलीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांच्या व्हिडिओ फुटेज लष्कर-ए-तोयबाला पुरवल्या। त्या व्हिडिओ फुटेजेसचा वापर 26/11च्या मुंबई हल्ल्यात करण्यात आला। राणाने हल्ल्याच्या तयारीसाठी तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय मदत केली। त्यामुळे तो 26/11च्या मुंबई हल्ल्याचा सहषड्यंत्रकर्ता असल्याचे स्पष्ट होते। यानंतर 2009 मध्ये FBI ने राणाला अमेरिकेच्या एका एअरपोर्टवर अटक केली। डेन्मार्कमधील दहशतवादी कटासाठी दोषी आढळल्याने त्याला अमेरिकन कोर्टाने 14 वर्षांची शिक्षा सुनावली। मात्र 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या आरोपावरून अमेरिकी कोर्टाने त्याला निर्दोष ठरवले। यानंतर 2013 पासून ते 2025 पर्यंत भारताच्या तपास यंत्रणांनी राणा विरुद्ध ठोस पुरावे गोळा करून अमेरिकी कोर्टात सादर केले। भारताच्या प्रयत्नांना यश आलं आणि मार्च 2023 ला अमेरिकी कोर्टाने राणाच्या प्रत्यार्पणासाठी मान्यता दिली, ज्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांना राणाच्या मुसक्या आवळता आल्या। राजनैतिक दबाव आणि कायदेशीर पुराव्यांच्या आधारे 10 एप्रिल 2025 ला राणाचं यशस्वी प्रत्यार्पण झालं। दहशतवादी राणाविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या एकूण 7 अधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली। आता या 7 अधिकाऱ्यांनी नेमकं काय काय प्रयत्न केले ज्यामुळे अमेरिकेने दहशतवादी राणाला भारताकडे सोपवलं याची आपण आता माहिती घेऊया। मोदींच्या 7 जणांच्या टीम मध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं। एस जयशंकर हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात। त्यांचे अनुभव आणि धोरणात्मक दृष्टिकोन भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे। एस जयशंकर हे भाजपचे सदस्य असून गुजरातमधील राज्यसभेचे खासदार आहेत। ते 9 जानेवारी 1955 ला नवी दिल्लीत जन्मले। सेंट स्टीफन्स कॉलेज म्हणजेच दिल्ली विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली। त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये MA, MPhil आणि PhD केलेली आहे। त्यासोबतच अणुकूटनीतीवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे। त्यांच्या पत्नीचे नाव क्योको जयशंकर असून त्या जपानी वंशाच्या आहेत। त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1977 मध्ये ते IFS अधिकारी म्हणून देशसेवेत रुजू झाले। IFS अधिकारी म्हणून 38 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि जगभरात भारताची प्रतिमा उंचावली। त्यांनी चेक गणराज्य, सिंगापूर, चीन आणि अमेरिका यासारख्या देशात राजदूत म्हणून देशसेवा केली। त्याबरोबरच 2015 ते 2018 या कालावधीत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून
कार्यरत राहिले। ते 2019 पासून भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत। त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोन ठेवला। त्यांनी रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तटस्थ भूमिकेचे समर्थन केलं आणि चीन बरोबरच्या संबंधांचे व्यवस्थापन योग्यरित्या हाताळलं। त्यासोबतच 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सहषड्यंत्रकर्ता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेशी सातत्याने संपर्क ठेवला आणि अमेरिकेवर राजकीय दबाव आणण्यासाठी अमेरिकी नेत्यांच्या प्रत्येक भेटी दरम्यान तहव्वूर राणा आणि 26/11चा मुद्दा त्यांनी उचलून धरला। जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेतील न्यायालयीन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला। अमेरिकेशी प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जयशंकर यांनी सिंहाचा वाटा उचलला। त्यांच्या प्रभावी कूटनीतिक प्रयत्नांमुळे दहशतवादी राणाला भारतात आणणं शक्य झालं। यानंतर आता आपण तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकी न्यायालयात कायदेशीर बाबी हाताळणारे ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांच्याविषयी माहिती घेऊया। भारताच्या सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी सुद्धा तहव्वूर राणा प्रकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 2010 पासून सुरू असलेल्या या प्रकरणात त्यांनी भारत सरकारच्या वतीनं अमेरिकेतील न्यायालयात राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला। त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांमुळे कायदेशीर सुस्पष्टतेमुळे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने अखेर 2025 मध्ये राणाच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली। राणाला भारतात आणल्यानंतर दयान कृष्णन हे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIAच्या वतीने दिल्लीतील विशेष न्यायालयात सरकारी वकील म्हणून या खटल्याचे नेतृत्व करत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील नरेंद्र मान आणि NIAचे कायदेविषयक सल्लागारांचे पथक कार्यरत आहे। याआधीही दयान कृष्णन यांनी अनेक हाय प्रोफाईल खटल्यांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केलं आहे। यात 2001चा संसद हल्ला, 2012चे निर्भया बलात्कार प्रकरण आणि कावेरी नदी जलवाटप वाद अशा महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। विशेष बाब म्हणजे 2010 मध्ये जेव्हा भारताचं पथक डेव्हिड हेडलीची चौकशी करण्यासाठी अमेरिकेतील शिकागो येथे गेलं होतं तेव्हा दयान कृष्णन त्या पथकाचा भाग होते। त्यांनी हेडलीच्या कबूलनाम्यातून राणाच्या सहभागाचे पुरावे गोळा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली। त्यांचं योगदान हे फक्त कायदेशीर साक्षरतेपुरतं मर्यादित न राहता भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यातील एक बळकट आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते। मार्च 2023ला अमेरिकी कोर्टाने प्रत्यार्पणासाठी मंजुरी दिल्यानंतर दहशतवादी राणाने प्रत्यार्पणाविरुद्ध याचिका दाखल केली। प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका आणि राणाने सादर केलेल्या अपील फेटाळून लावण्यात दयान कृष्णन यांनी निर्णायक भूमिका बजावली। 26/11च्या मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांचे योगदान कधीही विसरले जाऊ शकत नाही। यानंतर आता राणाला भारतात आणण्यासाठी तिसरे महत्त्वाची व्यक्ती IPS ऑफिसर आशिष बत्रा यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया। 26/11च्या दहशतवादी कटामध्ये सहभागी असलेल्या तहव्वूर राणा या दहशतवाद्याला न्यायालयाच्या कठड्यावर आणण्यात NIAचे IPS अधिकारी आशिष बत्रा यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। आशिष बत्रा हे 1997 बॅचचे झारखंड कॅडरमधील अधिकारी असून सध्या NIA मध्ये IG या पदावर आहेत। NIA मध्ये नियुक्तीपूर्वी बत्रा यांनी झारखंडमध्ये झारखंड जगवार या विशेष दहशतवाद विरोधी पथकाचे नेतृत्व केलं। त्यांनी तहव्वूर राणा प्रकरणात अमेरिकेतील न्याय प्रक्रियेपासून ते त्याचे भारतात प्रत्यार्पण आणि सखोल चौकशीपर्यंतचा सर्व प्रवास अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने पार पडला। त्यांनी डेव्हिड हेडलीचे कबुली जबाब, ईमेल्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे गोळा करून राणाच्या सहभागाचे ठोस पुरावे सादर केले। तसेच अमेरिकन एजन्सी सोबत समन्वय साधून भारतात राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। तहव्वूर राणा भारतात आल्यानंतर आशिष बत्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी पथकाने राणाची सखोल चौकशी सुरू केली। त्यातून या हल्ल्यामागील आणखी दहशतवादी नेटवर्कचा शोध घेतला जात आहे। दहशतवादाविरोधातील लढ्यात त्यांचे योगदान प्रेरणादायी असून या प्रकरणात त्यांनी दाखवलेली तत्परता आणि कर्तव्यदक्षता देशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे।
IPS ऑफिसर आशिष बत्रा हे तहव्वूर सोबत अमेरिका ते भारत प्रवासात त्याच्या सोबत होते। त्यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांना तहव्वूर राणाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी दिली गेली होती। ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पडली आणि दहशतवादी राणाला भारताच्या कैदेत सुखरूप आणलं। यानंतर आता मोदींच्या टीम मधील चौथे व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची अतिरेकी तहव्वूर राणाच्या प्रकरणात नेमकी काय भूमिका होती त्याबद्दल आपण जाणून घेऊया। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून ओळखले जाते। ते 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत। अजित डोवाल यांनी तहव्वूर राणा प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये तहव्वूर राणाचा सहभाग उघड करण्यासाठी आणि त्याला भारतात प्रत्यर्पित करण्यासाठी डोवाल यांनी धोरणात्मक, गुप्तचर आणि कूटनीतिक पातळीवर प्रभावी प्रयत्न केले। त्यांनी अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक पुरावे सादर केले, ज्यामुळे अमेरिकेच्या न्यायालयाने राणाला भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली। तसेच डोवाल यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA व इतर सुरक्षा संस्थांशी समन्वय साधून राणाच्या भूमिकेचे तपशीलवार विश्लेषण करून अमेरिकी न्यायालयात सादर केले। तहव्वूर राणाचे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा व ISI या दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध उघड करून डोवाल यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेवर दबाव निर्माण केला। त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण यशस्वी केलं। 26/11च्या हल्ल्यामागील सत्य उघड होण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश मानले जात आहे। त्यांना त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीसाठी भारत सरकारने शौर्य चक्र आणि कीर्ती चक्र यासारख्या प्रमुख सैन्य पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे। 9 एप्रिलला अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली होती। या बैठकीत त्यांनी तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठीचे नियोजन केले। तसेच तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याच्याशी संबंधित सगळ्या निर्णयाची जबाबदारी ही अजित डोवाल यांचीच आहे। त्यांनी राणाला भारतात आणण्याव्यतिरिक्त 1990च्या दशकात काश्मीरमधील वेगवेगळ्या फुटीरतावादी गटांशी यशस्वी वाटाघाटी करून शांतता प्रस्थापित करण्यास हातभार लावला। डोवाल यांनी भारत-चीन डोकलाम संघर्षाच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। 1999 मध्ये IC-814 या विमान अपहरण प्रकरणात अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करून त्यांनी भारतीय प्रवाशांची सुटका सुनिश्चित केली। 2024 मध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत हिमालय सीमा वादावर चर्चा करून दोन्ही देशांमध्ये विश्वास वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अजित डोवाल हे भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली सुरक्षा सल्लागार आहेत। यानंतर आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या धडाकेबाज महिला अधिकारी DIG जया रॉय यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया। 2011 बॅचच्या महिला IPS अधिकारी DIG जया रॉय तहव्वूरला भारतात आणण्यासाठीच्या कामात त्यांनी सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी पार पाडल्या। त्यांनी झारखंडमधील जामताडा येथील कुप्रसिद्ध सायबर क्राईम विरोधात कारवाई केली होती। त्यांच्या या कार्यवाहीची संपूर्ण देशाने दखल घेतली। त्यांनी केलेल्या कामगिरीवर जामताडा नावाची प्रसिद्ध वेब सिरीज सुद्धा बनवली गेली। त्यासोबतच तहव्वूर राणा प्रकरणात जया यांनी तपास प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांचे नेतृत्व, विश्लेषण कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय समन्वयामुळेच या प्रकरणाच्या तपासाला वेग आणि दिशा मिळाली। त्यांनी राणाच्या भूमिकेचा सखोल अभ्यास केला आणि 26/11च्या हल्ल्यातील त्याचा सहभाग सिद्ध करणारे महत्त्वाचे पुरावे एकत्रित केले। त्याबरोबरच जया रॉय या अमेरिकेत डेव्हिड हेडलीच्या चौकशी पथकाचा सुद्धा भाग होत्या। त्यांनी हेडलीने दिलेल्या जबानीतून राणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या, ज्या पुढे चार्जशीटचा भाग देखील बनल्या। त्यांनी अमेरिकन तपास यंत्रणांशी आणि FBI संवाद साधला, ज्यामुळे राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक माहिती आणि पुरावे मिळवता आले। भारतातील चौकशी आणि चार्जशीटच्या तयारीत जया रॉय यांनी पुराव्याचे विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि हेडलीच्या कबुली जबाबाचे डॉक्युमेंटेशन करण्यात मोठे योगदान दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली NIA टीमने चार्जशीटमध्ये राणाच्या भूमिकेचा स्पष्ट मागोवा घेतला।
यानंतर 26/11 हल्ल्याच्या तपास कार्यात सिंहाचा वाटा उचलणारे इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी IPS तपन कुमार डेका यांच्याबाबत आपण थोडक्यात आढावा घेऊया। मोदी टीमची 6वी महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे IPS अधिकारी तपन कुमार डेका। तपन कुमार हे भारताच्या गुप्तचर विभागाचे म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोचे सध्याचे संचालक आहेत। ते 1988 बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरमधील IPS अधिकारी असून 1 जुलै 2022 रोजी IB च्या संचालक पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली। तपन कुमार डेका हे 1998 पासून इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत असून त्यांना देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयक बाबींमध्ये विशेष अनुभव आहे। विशेषतः त्यांनी दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली IB ने जम्मू काश्मीरसह देशभरातील अनेक संवेदनशील भागांमध्ये दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत। त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि अनुभवामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या धोरणामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं। तपन कुमार डेका यांच्या नेतृत्वाखालील तपासामुळे राणाच्या प्रत्यार्पणासंबंधीची प्रक्रिया यशस्वी झाली। राणा याने अमेरिकेत प्रत्यार्पणाविरुद्ध अनेक कायदेशीर प्रयत्न केले, परंतु अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याचे आव्हान फेटाळले आणि भारताला प्रत्यार्पणास मंजुरी दिली। 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या तपासात तसेच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेविरुद्धच्या कारवायांमध्ये तपन कुमार यांचे मोलाचे योगदान आहे। यानंतर आता मोदी टीम मधील 7वे महत्त्वपूर्ण व्यक्ती IPS सदानंद दाते यांच्या योगदानाबद्दल आपण जाणून घेऊया। IPS अधिकारी सदानंद यांचे पूर्ण नाव सदानंद वसंत दाते हे आहे। ते 1990 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत। सध्या ते NIA चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दहशतवाद विरोधी लढ्यात आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। 2008च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दाते यांनी कामा अँड अल्बलेज या हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना शौर्य दाखवले। ते गंभीर जखमी झाले तरीही त्यांनी महिला आणि मुलांचे प्राण वाचवले। त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्रदान करण्यात आलं। त्यांच्या नेतृत्वाखाली 26/11 हल्ल्याचा सहषड्यंत्रकर्ता तहव्वूर राणा त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। अमेरिकी कोर्टाने दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवल्याने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला। जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच पाकिस्तानी लष्कर अधिकारी दहशतवादाला खत पाणी घालत असल्याचं सिद्ध झालं। भारताने दहशतवाद विरोधी लढ्यात मागील काही दशकात महत्त्वपूर्ण यश मिळवले। हे यश केवळ सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईनेच नव्हे तर कूटनीती, आंतरराष्ट्रीय सहकार्य, तंत्रज्ञानाचा वापर आणि दृढ इच्छाशक्तीमुळे शक्य झालेलं आहे। सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन अलाउड सारखे धडाडीचे पावले उचलून आतंकवादी कारवायांना चांगलाच आळा बसला आहे। देशात कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष सेना, पोलीस दल आणि तपास यंत्रणांमुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।